नमस्कार मंडळी, मी सौ मानसी दापके. वाचन रंजनमध्ये सर्व श्रोत्यांचे मनःपूर्वक स्वागत. आज मी शेफाली वैद्य यांची कथा वाचणार आहे. कथेचे नाव आहे तिलांजली. शेफाली वैद्य या विविध विषयांवर अभ्यासपूर्ण तरीही रंजक शैलीत लेखन करणाऱ्या मोजक्या लोकप्रिय लेखिकांमध्ये त्यांचे नाव गणले जाते. शेफाली वैद्य यांनी पुणे विद्यापीठातून संज्ञापनशास्त्र आणि पत्रकारिता या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्या मीडिया क्षेत्रात सतत कार्यरत आहेत. त्या मराठी, इंग्रजी आणि कोकणी अशा तीनही भाषेतून सातत्याने लेखन करीत असतात. आता मी कथेची सुरुवात मेघश्याम सोनावणे यांच्या प्रस्तावनेने करते. ऋणानुबंधाच्या चुकून पडल्या गाठी. मागील जन्माचे काही ऋणानुबंध असतात याची बऱ्याचदा आपल्याला प्रचिती येते. कधीच न भेटलेल्या व्यक्ती पण आपली खूप जुनी ओळख असल्यासारखे आपल्याशी जवळीक साधते आणि त्या ऋणानुबंधाच्या बंधानेच बांधले जाऊन आपणही त्यांना टाळू शकत नाही आणि आपसुकच त्यांच्या इच्छित कार्यात सहभागी होतो. दरवेळी यामुळे काही नुकसानच होईल असे नाही. यातील फायदा नुकसान ही ज्या ऋणानुबंधामुळे आपण जवळ आलो आहोत ते ऋणानुबंध निर्माण होण्यासाठी कारणीभूत असलेल्या तात्कालीन परिस्थितीवर अवलंबून असावे असे वाटते. अर्थात हा सर्व शब्दांचा खेळ झाला, परंतु अशीच ऋणानुबंधाची प्रचिती देणारी एक सत्यकथा आज सामायिक करीत आहे. त्यावरून काही वेळा सत्य हे कल्पितापेक्षा वेगळे असते. तिलांजली. 12:30ची गाडी आत्ताच गेली. आता दुपारी 3 वाजता लागेल. पुढची गाडी नाशिकची. त्याचं तिकीट हवंय का तुम्हाला? दादरला एशियाड तिकीट खिडकीमागचा माणूस निर्विकारपणे मला म्हणाला. मी सरफडतच रांग सोडली. दिवस मे महिन्याची. त्यात टळटळीत दुपार. मुंबईच्या दमट हवेत घामाच्या नुसत्या धारा लागलेल्या. पाठीला अडकवलेल्या अजस्त्र रॅकसॅकचं ओझं मिनिटागणिक वाढत होतं. त्यात संध्याकाळपर्यंत माझं नाशिकला पोहोचणंही गरजेचं होतं. ज्या साहस शिबिरासाठी मी नाशिकला निघाले होते ते शिबिर दुसऱ्या दिवशी सकाळपासून सुरू होणार होतं. त्यामुळे जमेल तितके जुनं नाशिक मला त्यापूर्वी बघून घ्यायचं होतं. आता 3 पर्यंतची वेळ कुठे आणि कशी काढावी या विचारात असतानाच रांगेत माझ्या मागे असलेल्या माणसाने उपाय सुचवला. घाई आहे तर शेअर टॅक्सीने का जात नाहीस मुली? स्टेशनच्या अलीकडे असतात उभ्या गाड्या नाशिकच्या. त्या माणसाचे आभार मानून मी पाठीवरची पिशवी सावरत स्टेशनकडे जायला वळले. तोच एका बाईंना माझ्या पिशवीचा ओझरता धक्का बसला. मी सॉरी सॉरी म्हणत ओशाळून सॅक खाली घेतली. त्या बाई ओढून ताणून हसल्या. रहने दो, कोई बात नहीं म्हणाल्या. वयस्कर होत्या त्या बाई. साधारण 60च्या उमऱ्यात असाव्या. एकदम हाडकुळ्या, उन्हाने रापलेला चेहरा, त्यावर ताणून बसवलेली कातडी, खोल गेलेले डोळे, सुंभासारखे चरभरीत केस, कसे तरी करकचून आवळून घातलेला इवला अंबाडा, कशी तरी गुंडाळलेली स्वस्त सिंथेटिक साडी, तिसऱ्या रंगाचं उन्हात विटलेलं कडा उसवलेलं पोलकं आणि पायात साध्या रबरी चपला, असा त्यांचा अवतार होता. खांद्याला फक्त एक साधी कापडी पिशवी लटकवलेली आणि हातात लाल कपड्यात बांधलेलं एक बोचकं. मुझे नासिक जाना है, टॅक्सी कहाँ मिलेगी बेटा? त्यांनी विचारलं. मेरे साथ चलिए, मैं भी वहीं जा रही हूँ, मी म्हटलं आणि आम्ही दोघी स्टेशनच्या दिशेने चालायला लागलो. मैं मिसेस पांडे, त्या म्हणाल्या. उच्चार थेट उत्तर प्रदेशी. मीही माझं नाव सांगितलं. त्यांच्याबरोबर सामान काहीच नव्हतं. क्या आप नासिक में रहती हैं? निव्वळ काहीतरी विचारायचं म्हणून मी विचारलं. नहीं बेटा, रहती तो मुंबई में हूँ, नासिक काम के लिए जा रही हूँ. थंड भावना शून्य स्वरात त्या म्हणाल्या. आप अकेले जा रही हैं नासिक? परत एक बार मी काहीतरी बोलायचं म्हणून विचारलं. अकेले कहाँ, मेरे पति है ना मेरे साथ. खिन्न, काहीसं विचित्र हसत त्या उद्गारल्या. मतलब काही न कळून मी विचारलं. ये है मेरे पति.
हातातलं अलवणात बांधलेलं बोचकं दाखवत त्या म्हणाल्या, कुछ दिन पहले ऑफ हो गए. उन्हीं की अस्थियां गंगाजी में बहाने जा रही हूं नासिक. मी जेमतेम 21-22 वर्षाची होते तेव्हा. त्या काय बोलत होत्या हे कळायला मला वेळच लागला. अंमळ. पण जेव्हा समजलं तेव्हा माझ्या अंगावर सर्रकन काटाच आला एकदम. जरासं थांबून मी त्यांच्याकडे परत एकदा नीट बघून घेतलं. त्यांच्या त्या श्रांत ओढलेल्या चेहऱ्यामागची काटेरी वेदना आत्ता कुठे मला जाणवत होती. मांज्या तुटलेल्या पतंगासारख्या भासल्या मला पांडेबाई. एकाकी, अधांतरी, सगळ्या आयुष्याचं अस्तरच फाटून गेल्यासारख्या जखमी. आपके साथ और कोई नहीं आया? न राहून मी बोलून गेले. कौन आएगा बेटा? बच्चे तो भगवान ने दिए नहीं और सगे संबंधी सब गाव में है. विमनस्कपणे त्या बोलल्या. मला काय सुचलं कुणास ठाऊक, पण मी त्यांना म्हटले, अगर आप चाहें तो मैं आपके साथ चल सकती हूँ. चलेगी बेटा? बहुत अच्छा लगेगा. मुझे और इन्हें भी. हातातल्या त्या गाठोड्याकडे अंगुली निर्देश करत पांडेबाई म्हणाल्या. एव्हाना आम्ही गाडी तळापाशी पोचलो होतो. पहिल्या गाडीत बसलो. चालक सरदारजी होते. नाशिकचे अनुभवी असावेत, कारण त्या बाईच्या हातातलं बोचकं बघून त्यांनी खेदाने मान हलवली. आम्ही गाडीत बसलो. दोघे उतारू आधीच बसले होते. गाडी सुरू झाली. पांडेबाई आपल्याच विचारात हरवल्या होत्या. माझं लक्ष राहून राहून त्यांच्या हातातल्या गाठोड्याकडे जात होतं. आम्ही नाशिकला पोचलो तेव्हा जवळजवळ 5 वाजत आले होते. रिक्षा करून आम्ही दोघी रामकुंडावर गेलो. नाशिक क्षेत्रांचं गाव. आम्ही कुंडाजवळच्या पायऱ्या उतरताच तिथल्या सराईत नजरांनी आमचा अंदाज घेतला आणि लगेच 10-1 गुरुजींनी आम्हाला घेरावच घातला. बोला, काय काय करायचंय? गुरुजींनी विचारलं. आम्ही दोघीही पार कावऱ्या बावऱ्या झालो होतो. पांडेबाई त्यांच्या डोंगरा एवढ्या दुःखाने सैरभैर झालेल्या आणि मी या बाबतीतला कुठलाच पूर्वानुभव नसल्यामुळे बावरलेली. तरी त्यातल्या त्यात जरा शांत दिसणाऱ्या वयस्कर गुरुजींशी आम्ही बोलणं सुरू केलं. गुरुजी, 12व्याचे विधी करायचे आहेत, मी म्हणाले. करूया ना. 450 रुपये पडतील. सगळं सामान माझं. वर दान दक्षिणा काय करायची असेल ते तुम्ही आपखुशीने समजून द्या, गुरुजी म्हणाले. मी पांडेबाईंकडे बघितलं. त्यांनी संमतीदर्शक मान डोलावली. चला तर मग. गुरुजींनी तुरुतुरु चालत आम्हाला घाटाच्या एका कोपऱ्यात नेलं आणि खांद्याची पडशी उघडून सगळं सामान मांडायला सुरुवात केली. सभोवताली अनेक माणसं थोड्याफार फरकाने तेच विधी करत होते. सगळीकडून मंत्रोच्चारांचे आवाज येत होते. संध्याकाळच्या सोनेरी उन्हात गोदावरीचं पाणी हलकेच चमचमत होतं. मागून देवळांचे उंच कळस डोकावत होते. फार सुंदर संध्याकाळ होती. तरी सगळीकडे एक भयाण सुतकीपणा भरून राहिलेला होता. इतर तीर्थक्षेत्रात असते तशी आनंदी उत्साही गडबड रामकुंडावर नव्हती. मृत्यू जणू अजून चोर पावलाने तिथे वावरत होता. गुरुजींनी लगोलग 2 पाट मांडले. फुलं, दर्भाच्या अंगठ्या, तांब्या, काळे तीळ, पिंड वगैरे सामान पडशीतून काढून व्यवस्थित रचून ठेवलं आणि नको तो प्रश्न विचारलाच. बरोबर कोणी पुरुष माणूस नाहीये का? विधी कोण करणार? मैं करूंगी इनका अग्नि संस्कार. मैंने भी किया था और ये संस्कार भी मैं ही करूंगी. ठाम स्वरात एक एक शब्द तोलून मापून उच्चारत पांडेबाई म्हणाल्या. गुरुजींनी एकवार डोळे रोखून आमच्याकडे बघितलं आणि म्हणाले, ठीक आहे, या बसा. पांडेबाईंनी गुरुजींनी सांगितलेल्या जागेवर अस्थिकलश ठेवला आणि त्या पाटावर बसल्या. मी त्यांच्या शेजारी उभी राहून सर्व बघत होते. मंत्रोच्चार सुरू झाले. गुरुजींनी सांगितलेले उपचार पांडेबाई मनोभावे करत होत्या. शेवटी अस्थिकलश उघडायची वेळ आली. अपनी बेटी को बुलाइए. अस्थिकलश उसके हाथों से ही खुलवाना होगा. माझ्याकडे दृष्टिक्षेप करत गुरुजी म्हणाले. मी समकून त्यांच्याकडे पाहिलं. अहो, मी त्यांची मुलगी नाहीये असं म्हणणार
तेवढ्यात माझं लक्ष पांडेबाईंच्या चेहऱ्याकडे गेलं. त्या माझ्याचकडे बघत होत्या, स्थिर नजरेने. त्या दृष्टीत कुठेही विनवणीचा वा दीनवाणेपणाचा भाग नव्हता. होता तो फक्त आपलेपणाचा अधिकार. भारल्यासारखी मी पुढे आले आणि त्या लाल कापडाची गाठ सोडली. उन्हाने तापलेल्या त्या तांब्याचा तप्त स्पर्श त्या कपड्यातूनही माझ्या कापऱ्या बोटांना जाणवत होता. हरवल्यागत मी गुरुजींच्या सूचनांचं पालन करत होते. माझ्या ओंजळीत मूठभर काळे तीळ देऊन गुरुजी म्हणाले, आता गेलेल्या आत्म्याला तिलांजली द्या. गंभीर आवाजात त्यांचे मंत्रोच्चार सुरू झाले. माझ्या बोटांमधून ओलसर काळे तीळ अस्थिकलशावर पडत होते. शेजारी पांडेबाई हात जोडून उभ्या होत्या. त्यांच्या मिटल्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहत होते. गुरुजींचे मंत्र संपले. अस्थिकलश उचलून ते म्हणाले, चला, आणि कुंडाच्या दिशेने चालू लागले. त्यांच्या मागोमाग आम्ही दोघी निघालो. चिंचोळ्या दगडी फरसबंद वाटेवरून आम्ही दोघी चालत होतो. सतत हिंकळणाऱ्या लाटांमुळे वाट पार निसरडी झाली होती. पाय घसरेल म्हणून मी जपून पावले टाकत होते आणि माझ्या हाताचा आधार घेऊन पांडेबाई सावकाश चालत येत होत्या. स्वतःच्या पोटच्या मुलीच्या आधाराने चालावं इतक्या निशंकपणे. आम्ही कुंडापाशी आलो. गुरुजींनी कलश पांडेबाईंच्या हातात दिला. अब आप माँ बेटी मिलकर इस कलश को गंगा में रिक्त कीजिए. गुरुजी बोलले आणि 2 पावले मागे सरकून उभे राहिले. आम्ही दोघींनी मिळून कलश हातात घेतला. माझ्या मऊ मध्यमवर्गीय हातांना पांडेबाईंच्या आयुष्यभर काबाड कष्ट केलेल्या हातांचा राठ खरबरीत स्पर्श जाणवत होता. एखाद्या जाड्या भरड्या गोधडीच्या स्पर्शासारखाच होता त्यांचा स्पर्श, रखरखीत तरीही उबदार. आम्ही दोघींनी पाण्याच्या काठावर जाऊन अस्थिकलश हळूच तिरका केला. अस्थी पाण्यात पडू लागल्या. राखेचे मऊ पांढुरके कण क्षणभर वाऱ्यावर गिरकी घेऊन कुंडाच्या पाण्यावर किंचित रेंगाळले आणि दिसेनासे झाले. मी कधीही न पाहिलेल्या एका व्यक्तीची शेवटची शारीर खूण निसर्गात विलीन होत होती. माझ्याही नकळत मी हात जोडले आणि ज्या अनाम अनोळखी माणसासाठी मी लेकीचं कर्तव्य पार पाडलं होतं त्याला सद्गती लाभो अशी मनापासून प्रार्थना केली. गुरुजींना दक्षिणा देऊन आणि त्यांचा निरोप घेऊन आम्ही गोदा तीरावरून निघालो. आता सूर्य मावळला होता, पण आकाश अजूनही लाल केशरी रंगात माखलं होतं. काळोख एखाद्या मखमली शालीसारखा हळूहळू उलगडत होता. मी पांडेबाईंना रिक्षापर्यंत सोडायला गेले. त्यांना लगेचच मुंबईला परत जायचं होतं. रिक्षात त्यांना बसवून दिल्यावर माझा हात हातात घेऊन त्या बोलल्या, आधीच्याच ठाम आश्वस्त स्वरात, तुम संतान रही होगी उनकी किसी जन्म में, इसीलिए आज ये काम हुआ तुमसे. माझ्या केसांवर एक मायेचा हात ओढून त्या सावरून बसल्या. रिक्षा सुरू झाली. रिक्षा दिसेनाशी होईपर्यंत मी त्या दिशेने बघत होते. माझ्या हातांना मगाशी जाणवलेला अस्थींचा काळ्या तिळ्यांचा थंडगार स्पर्श अजून विझला नव्हता. श्रोते हो, कशी वाटली कथा? हे वाचायला आम्हाला नक्की आवडेल. आपला अभिप्राय कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा आणि आमच्या वाचनरंजन क्लबला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.